राहुल मासे आणि त्याचबरोबर महेश मासिया ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ती म्हणजेच राधाकृष्ण तिवरे संघाच्या माध्यमातून ही सलामीची जोडी पाहिजे कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाईल. राहुल मासे 30-30 स्पोर्ट्स चे ओनर देखील आहेत राहुल मासिया. कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. एक हार्ड फलंदाज म्हणून देखील ओळखले जातात राहुल मासे. नक्कीच जर पाहायला गेलं तर नालासोपारा मीरा रोड या परिसरामध्ये सातत्याने क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईक वरती असणारे महेश हे देखील चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतात. आणि याचबरोबर तुकारामजी मासे सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सर सामना सुरुवात होते आजच्या दिवसाची दुसरी मॅच. नक्कीच मॅचला इथे मात्र सुरुवात होती. संकेतकडून जायचं नाहीये. यानंतर आपली लगेचच मॅच होणार आहे. या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा आपल्या विरोधात असणार याची देखील नोंद घ्यायची. तुकाराम मासे यांचा इथे मात्र सत्कार केला जातोय आणि त्यांचा सत्कार करतील विलासजी मासे सर यांच्या शुभास्ते इथे मात्र सत्कार इथे मात्र होताना दिसतोय आपल्याला. नक्कीच सर वेळ काढून आपण देखील या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच मनपूर्वक आपले देखील आभार. सामन्याला सुरुवात होती. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी इथे मात्र गोलंदाज सज्ज झालाय. पहिलं षटक टाकण्यासाठी रमेश वरती दाखवला विश्वास. ओहो पहिला चेंडू इथे मात्र खराब आहे. पहिला चेंडू पंचांचा इशारा हा नो चेंडू चालाय. पहिला चेंडू इथे तर खराब टाकला जातोय गोलंदाज रमेशच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये मला वाटतं थ्रो गोलंदाजी ही बॅन असेल आणि या थ्रो गोलंदाजी इथे मात्र बॅन आहे. म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाज रमेशला इथे मात्र दंडित केला पहिला चेंडू आणि या पहिला चेंडू इथे मात्र खराब टाकला जातोय गोलंदाज रमेशच्या माध्यमातून. नऊचा इशारा पंचांच्या माध्यमातून. +1 एकूण 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये सोडण्यामध्ये यश आलंय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे मात्र खराब टाकलाय. या स्पर्धेचा फॉर्मॅट आज आहे आपल्याला इथे फेकी गोलंदाजी हे पूर्णपणे बॅन असेल म्हणूनच हा चेंडू इथे मात्र खराब आहे. इथे मात्र नवीन षटक इथे मात्र गोलंदाजी मार्गवरती अजयच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल. जी अधुरी ठेवलेली कामगिरी रमेशने ती इथे मात्र पूर्ण करायची आणि म्हणूनच इथे मात्र अजयवरती दाखवले विश्वास. फ्रीट आहे पाहिजे. फ्रीटचा कशा प्रकारे इथे मात्र सामना केला जाईल महेश माध्यमातून. महेश इथे मात्र स्ट्राईक वरती त्यांना देखील आपण पाहतोय. फ्रीटच्या चेंडूचा इथे मात्र त्यांच्या माध्यमातून सामना जरूर केला जाईल. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय अजयच्या माध्यमातून. एक सुंदर चेंडू इथे पाहायला भेटला. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता जरूर आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू जरूर खराब टाकला परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर अजयच्या माध्यमातून कमबॅक केला. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर ऑफ साईडला इथे मात्र तगडी फौज इथे मात्र पाहायला भेटते. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक त्यानंतर कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक कव्हरला देखील प्रोटेक्शन त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला त्यानंतर मिड ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला. म्हणजेच तगडी फौज मिड ऑफच्या दिशेने तैनात केली आहे. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर फॉरवर्ड मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. तर त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटला इथे मात्र मध्ये इथे मात्र प्रोटेक्शन दिलं गेलं. या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये हा फटका एकेरी धावेसाठी हा फटका केला गेलाय. फक्त पुश केलाय हलक्या हाताने. त्यानंतर एकेरी धावा संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4च्या घरामध्ये. नक्कीच चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला जरूर मिळते. चांगला स्टार्ट संयमाने इथे मात्र स्टार्ट दिलाय आणि म्हणूनच इथे मात्र धावसंख्या हळूवार का होईना इथे मात्र आकार जरूर घेताना आपल्याला पाहायला मिळते. हो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच थोडसा फलंदाज जर हे देखील बीट झाले आहेत आणि याचबरोबर यष्टीरक्षकाला देखील थोडंसं बीट केलं. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा
5 धावांपर्यंत धावफलकावरती पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल इथे मात्र अजयचं देखील, कारण का रमेशने अधुरी ठेवली होती कामगिरी, कारण का पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू इथे मात्र खराब टाकल्यानंतर दंडनीय कारवाई त्यांच्यावरती देखील झाली. या स्पर्धेमध्ये पूर्णपणे फेकी गोलंदाजी हे बॅन आहे आणि म्हणूनच इथे मात्र हो चांगला चेंडू आहे, लोअर फील्ड टॉस पायांवरती टाकलाय, त्यानंतर इथे मात्र फ्लिक केलाय, एकीने धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली आहे. 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये, म्हणजे धावसंख्येचं टोटल 7 षटकामध्ये जाऊन पोहोचले. 7 धावा धावफलकावरती, 7 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. एक साथ लढावं लागेल या मॅच मध्ये. नसिंगधामचा विकेट फटका जरूर इथे मात्र मोठा सजवायचा होता. मनामध्ये घातक इरादे होते, परंतु याच इराद्यांना रोखण्याची क्षमता ही गोलंदाजामध्ये देखील पाहायला मिळाली आहे आणि म्हणूनच इथे मात्र धावा ज्या आहेत त्या रोखल्या जातात या चेंडूवरती. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती. हो नक्कीच बॅक टू द बॉलर फटका केला आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेला तर डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय, क्षेत्ररक्षण करावं आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. इजे मास्टर जाधव सर यांच्या माध्यमातून एक सुंदर सॉन्ग ऐकलंय, सैराट या पिक्चर मधील हे सॉन्ग आपण जरूर ऐकलंय. नागराज मंजुळे यांनी इथे मात्र चित्रित केलेला हा चित्रपट, ज्या चित्रपटाने जर पाहायला गेलं तर सिनेमा सृष्टीला नवीन ओळख दिली असा हा एक चित्रपट आणि त्या चित्रपटातील एक सुंदर सॉन्ग आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 11 धावा पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये इथे जर पाहायला गेलं तर अजयच्या विरोधात 11 धावा ज्या आहेत त्या बनवल्या गेल्यात. पैसा उर्वरित 3 षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, नक्कीच ही मॅच जी आहे ती एका बाजूला केदारलिंग वाकेडच्या विरोधात राधाकृष्ण तिवरे, 2 बलाढ्य संघ. पहिली मॅच आपण जरूर पाहिली, उद्घाटन सोहळ्याची ही पहिली मॅच कर्लेवाडी किंग्स आणि त्यांच्या विरोधात रवळ नाव तिवरे, 2 मातब्बर संघ आणि याच मॅच मध्ये किंग प्रमाणे कामगिरी करत कर्लेवाडी किंगने दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश जरूर केला. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि त्या मॅचचा हिरो संकेत करू हा देखील ठरला. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून तब्बल 37 धावा, नक्कीच 6व्या अर्धशतकाच्या पासून इथे मात्र थोडंसं दूर राहिले, परंतु आपल्या संघासाठी एक विजयासाठी जी धावसंख्या रचायची होती ती धावसंख्या त्यांच्या माध्यमातून बनवली गेली आणि म्हणूनच इथे मात्र मोठ्या फरकाने कर्लेवाडी किंग्स संघाने इथे मात्र विजय साकारला आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा कर्लेवाडी किंग्सच्या विरोधात हा जरूर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी लढत या संघाच्या मध्ये जिंकणाऱ्या संघामध्ये ही लढत पाहायला भेटेल. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातंय. रुपेशला इथे मात्र गोलंदाजीच्या अटॅक वरती एक दुसरं षटक हाताळण्यासाठी त्याला देखील इथे पाचारण केलं गेलंय. हो नक्कीच जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय, सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. या खेळाडूला पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मधून एक आवाज आला, कुठेतरी गिरीश कोचरेकर गोलंदाजी करतायत की काय. नक्कीच थोडीशी जर पाहायला गेलं तर देहबोली तशीच आहे, नक्कीच टक्कल देखील थोडंसं तसंच आहे. गिरीश कोचरेकर म्हणायला काही हरकत नाहीये, अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्यांना ओळखलं जातं गिरीश कोचरेकर आणि सध्याच्या घडीला त्यांच्याच विरोधात इथे मात्र हल्ला बोल, चेंडू सीमारेषा पार, षटकार. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 11 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती इथे उतर ब्रिगेड केला जातोय. पहिला चेंडू अप्रतिम टाकला गेला गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी स्लॉट मध्ये टाकला हा चेंडू आणि म्हणूनच या चेंडूला योग्य ती नसीहत, 6 धावेची ती नसीहत इथे मात्र जरूर पाहायला भेटली आणि म्हणूनच धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 17च्या घरामध्ये. हो दूरवरून फटका केला आणि त्यानंतर इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला जरूर पाहायला मिळाली.
घुटणे टेकायला इथे गोलंदाजाने भाग पाडले. लोअर फुल टॉस आणि याच फुल टॉस वरती जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी फटका सजवण्याचा प्रयत्न एक हो या चेंडूवरती बिग केलाय. बिग मध्ये ताकद आहे आणि त्यानंतर चेंडूला 6 धावांसाठी पाठवण्याची क्षमता देखील आहे. 6 धावांसाठी फटका टीजे. इथे मात्र खेळला गेला 6 धावांसाठी फटका. राहुल मासी आहे 30 स्पोर्ट्सचे ओनर. इथे मात्र राहुल मासीच्या बॅट पण इथे मात्र चांगला फटका. 6 धावांसाठी फटका. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 23-23 23 धावफटकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आक्रमकता दाखवली आहे. अजून एक वार इथे मात्र केलाय. वार गेलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. देखील आगमन झालंय त्यांचा देखील इथे आपण यथोचित सत्कार करतोय. सर आपण देखील या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवली आहे त्याबद्दल खरंच आपलं देखील मनपूर्वक आभार. ओहो नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा डाव्याच्या बाहेर आणि म्हणूनच पंच इथे मात्र या चेंडूला इथे जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावेची खूण करताना दिसत. म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील कारण का धाव संख्या ही जर पाहायला गेला तर खूपच वाढत चालली आहे. ओहो नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर नक्कीच हा निर्धाव आलाय. थोडस धीम्या गतीचा चेंडू आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता. म्हणूनच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचं टोटल तब्बल 30 धावा धावफलकावरती. 30 धावा या धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा म्हणजे सरासरी तब्बल 15ची डीजे. सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये गाठली गेल्या. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज वेदला देखील पाहायचं आहे इथे मात्र कोणत्या प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. ओहो वेग तर आहे. त्यानंतर चेंडूला वळवण्याची क्षमता देखील आपण पाहिले या चेंडूवरती आणि त्यानंतर पहिला विकेटचा पतंग जरूर कापला गेलाय वेदच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल कारण का टायमिंग गाण्याचं. कारण का जर पाहायला गेलं तर ओ बुलाती है जाने का नाही आहे परंतु जावं लागेल सध्याच्या घडीला फलंदाजाला जावं लागतं इथे मात्र फलंदाजाला. कारण का इथे जर पाहायला गेलं तर कुठेतरी डगआउट इथे मात्र खुणावताना दिसला आणि म्हणूनच कुठेतरी आपला एक खराब फटका आणि या खराब फटक्यामध्ये आपली किमती विकेट जी आहे ती गमावली गेली. धावसंख्येचं टोटल इथे मात्र 30 धावा धावफलकामध्ये 1 विकेट इथे मात्र जरूर जी आहे ती मिळवली गेली. 30 धावा या धावफलकामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. दिवेश पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग त्याच्यामध्ये केली जाईल. ओहो वेग आहे या चेंडूवरती फटका बसलाय. चेंडू हवेत आणि त्यानंतर बोलाती आहे जावं लागेल. डगआउट मध्ये बसायचंय. तिवरी संघ डगआउट मध्ये बसायचंय
आपल्यासाठी डगआउटची देखील व्यवस्था केली आहे, म्हणूनच थोडंसं डगआउट मध्ये बसा प्लीज. धावसंख्येचा जर विचार केला तर 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती 30 धावा कुठेतरी ही 30 धावा जर पाहायला गेलं तर राधाकृष्ण तिवरे संघासाठी कुठेतरी अशुभ ठरताना दिसते, कारण का 30 या धावसंख्येवरती 2 गडी गमावलेत. आता मित्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजे सागर मैदानाच्या आतमध्ये जरूर आले. आता मात्र हॉर्न हॅट्रिक साठी आज चेंडू असेल कौतुक करावं लागेल इथे मात्र वेजचं देखील, कारण का गोलंदाजी ही त्याची ताकद आणि ती ताकद इथे मात्र दाखवली जाते राधाकृष्ण तिवरे संघाच्या विरोधात. अचूकता इथे मात्र दाखवली आणि या अचूकतेमध्ये विकेट देखील गमावले आहेत राधाकृष्ण तिवरे संघामध्ये. चांगली गोलंदाजी याच कमबॅकचा कुठेतरी या कमबॅकची कुठेतरी गरज देखील होती केदारलिंग वाकेड संघाला, कारण का अपोजिट संघ हा कुठेतरी सुसाट पळत चालला होता आणि या संघाला इथे मात्र रोखण्यासाठी कुठेतरी ब्रेक लावणं गरजेचं होतं आणि तो ब्रेक वेजच्या माध्यमातून. ओहो नक्की चांगला चेंडू आहे. त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साह्याने फटका खेळलाय आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट आहे जरूर. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय, पंचांचा डिसिजन काय आहे हे देखील पाहावं लागेल. पंच जरूर इथे जर पाहायला गेलं तर वेग येत आहेत पंचांचा डिसिजन. आणि इथे जर पाहायला गेलं तर पंचांनी आपला डिसिजन दिलाय. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, म्हणजेच काय तर या चेंडूवरती एकेरी धावीची जी लिलय आहेत ती घातक लिलय इथे मात्र साकारली गेल्या. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. स्ट्राईक वरती संघाची ओनर राहुल मासी 30 स्पोर्टचे देखील ओनर आहेत आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर राधाकृष्ण तिवरे संघाचा देखील कर्णधार आणि त्या कर्णधाराच्या माध्यमातून साकारलेली कामगिरी अप्रतिम कामगिरी आतापर्यंत. ओहो नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. ओहो हा चेंडू जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा. ओहो या चेंडूवरती इथे मात्र बॅटची गडा आणि चाव लागेल इथे मात्र राहुल मासेला. बॅक टू द पॅव्हलियन. एक मैत्रीला इथे मात्र जर पाहायला गेलं तर स्मरणार हे गाणं आपल्याला पाहायला भेटलं. ही दोस्ती तुटायची नाही. या क्रिकेट मधली देखील दोस्ती जी आहे ती कधीच तुटणारी नाही आहे, कारण का क्रिकेटने हे नवीन मित्र जे आहेत ते जोडले गेलेत. नक्कीच जे नातं रक्ताचं नसतं ते नातं एक क्रिकेटमध्ये हे दोस्तीचं नातं जे आहे ते बनवलं गेलं. नक्कीच मित्र जे आहेत ते शेवटपर्यंत साथ देणारे असतात. घरातले जरी साथ देणारे नसतील तरी देखील जे सच्चे मित्र आहेत ते जरूर इथे मात्र साथ देतात. आणि इथे जर पाहायला गेलं तर एक साथ लढावं लागेल. सध्याच्या घडीला फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली जेल लागेलाय. या षटकामध्ये वेदने जर पाहायला गेलं तर राधाकृष्ण तिवरे संघाला बॅकफुट वरती नेलंय. विचार केला तर वेदने हे षटक अप्रतिम टाकले. फक्त 2 धावा आणि 4 विकेट, म्हणजे संघासाठी जर पाहायला गेलं तर महत्वाची भूमिका इथे मात्र बजावली आहे गोलंदाज वेदने. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटली, ज्या गोलंदाजीची गरज होती केदारलिंग वाकेड संघाला, कारण का संघ अपोजिट संघ राधाकृष्ण तिवरेचा संघ हा सातत्यपूर्ण कामगिरी करत पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी 15च्या सरासरीने बनवल्या होत्या. तब्बल
30 धावा, परंतु त्यानंतर एक षटक असं मॅजिक षटक पाहायला भेटलं, ज्या षटकाने धावा देखील रोखल्या आणि त्याचबरोबर अपोजिट संघाच्या एका तगड्या फलंदाजीला रोखण्याची क्षमता देखील दाखवली. हे षटक पाहायला भेटलं ते म्हणजेच वेजच्या माध्यमातून. हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय गोलंदाजी मार्क वरती. सुदर्शनला देखील आपण पाहतोय इथे जर पाहायला गेलं तर वेग नाहीये क्रिकेटमध्ये. जर पाहायला गेलं तर वेगाला महत्व असतं, परंतु सध्याच्या घडीला सुदर्शन देखील सांगतायत वेगाला तेवढं महत्व आपण देऊ नका, आपण अचूक टप्प्याला महत्व द्या. अचूक टप्पा राखला इथे मात्र. हो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साईने इथे मात्र फटका केला. त्यानंतर एकेरी धावा इथे मात्र फलकावरती एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मिड ऑफच्या मधून या खाली क्षेत्रामध्ये इथे मात्र वार केला गेला. त्यानंतर डीपला प्रोटेक्शन. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवले गेले 33 धावा फलकावरती. हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. नक्कीच थोडासा धीम्या गतीचा चेंडू आणि या धीम्या गतीच्या चेंडूवरती हलकासा टर्न हा देखील पाहायला मिळाला आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो निर्धाव देखील टाकला गेलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 33 धावा फलकावरती. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला भेटते केदारलिंग वाकडेच्या संघाच्या माध्यमातून. हो, या चेंडूवरती दूरवरून फटका केलाय आणि त्यानंतर इथे मत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेसाठी धावसंख्या 34 धावा फलकावरती. चौथा आणि अंतिम षटक आणि या अंतिम षटकातील अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत आणि याच चेंडूवरती प्रहार करण्याची इथे मात्र लिल्या साकारण्याचा प्रयत्न जरूर इथे मात्र प्रेमच्या माध्यमातून केला जातोय. 6व्या क्रमांकासाठी आलेला हा फलंदाज थोडंसं स्ट्रगल जरूर करताना पाहायला मिळतात. राहुल मासेच्या बॅटमध्ये इथे मात्र जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली. स्टार्ट चांगला दिला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर हो, इथे जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी आहे. जावं लागेल इथे मात्र फलंदाजाला. षटक इथे मात्र प्रगती सुदर्शन प्रगती पथावती आणि त्यानंतर सुदर्शनने इथे मात्र जबाबदारी घेतली आहे त्यावर रोखण्याची. हो, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. सातत्याने जर पाहायला गेलं तर अचूक गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते आणि या अचूक गोलंदाजीवरती उत्तर नाही आहे. निलेश इथे मात्र स्ट्राईक वरती काही चेंडू शिल्लक आहेत. सुदर्शन इथे मात्र आपलं सुदर्शन चक्र आणि या चक्रामध्ये अक्षरशः अपोजिट संघ राधाकृष्ण तिवरे संघ नाचताना जरूर पाहायला मिळतोय. हा चेंडू खराब आहे, नक्कीच हा चेंडू खराब आहे. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा या एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील कारण का दुसऱ्या इनिंग मध्ये त्या धावा आपल्याला बनवायच्या देखील आहेत आणि म्हणूनच कुठेतरी अपोजिट संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल आणि ती रोखण्याची जबाबदारी तिसऱ्या षटकामध्ये वेदने घेतली आणि त्याच्या पाठोपाठ इथे सुदर्शनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. हो, चांगला चेंडू आहे, नक्कीच निर्धाव चेंडू आहे आणि याचबरोबर इथे मात्र जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आणि या पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर बनवल्या गेल्या तर तब्बल 36 धावा 37 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहिजे या 36 धावा बनवल्यात गेल्या आहेत, रोखल्या जातील की बनवल्या जातील. पुन्हा एकदा चक्रव्यूहामध्ये कोणता संघ फसेल, कोणता संघ हे चक्रव्यूह भेदण्यामध्ये यशस्वी ठरेल तोपर्यंत आपण घेतोय एक छोटीशी विश्रांती, जातोय डीजेच्या एका सुपर
पाहायला भेटलंय. जानू विना रंगाचं नाही, पिल्लू विना रंगाचं नाही आहे. या जानू आणि पिल्लूने जर पाहायला गेलं तर ही युवा पिढी जी आहे ती बरबाद केली आणि या जानू आणि पिल्लू मध्येच या चक्रव्यूहामध्ये युवा पिढी फसताना आपल्याला जरूर पाहायला भेटते. परंतु डीजे मास्टरने अप्रतिम कामगिरी इथे मात्र आपली बजावली. अप्रतिम सॉन्ग इथे मात्र पाहायला भेटला. पहिल्या इनिंगचा जर पाहायला गेला तर खेळ संपुष्टात आणि या पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्या 36 धावा. या 36 धावसंख्येचा जर विचार केला तर 36 धावसंख्येची कहाणी देखील एक मजेशीर आहे. 36 धावा. ह्या 36 धावा जर पाहायला गेला तर शुभ देखील मानल्या जातात आणि अशुभ देखील मानल्या जातात. 36 म्हटलं की सासू सुना आठवतात, 36 म्हटलं की 36 गुण आठवतात, जे गुण जुळल्यानंतर लग्नाच्या बेडी देखील बांधल्या जातात आणि 36 गुण जुळले की सासू सुनांचं कडाक्याचं भांडण देखील पाहायला भेटतं. असे 36 गुण मजेशीर आहेत. 36 धावा इथे मात्र बनवल्या गेल्या. 37 धावांचं आव्हान आहे आणि या 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी इथे मात्र केदारलिंग वाकेड संघ हा देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. सध्याच्या घडीला चक्र रचलं देखील गेलंय राधाकृष्ण तिवरेच्या संघाच्या माध्यमातून. पाहूया या चक्रव्यूहामध्ये कशा प्रकारे अपोजिट संघाला इथे मात्र फसवलं जाईल आणि या विजयाला आपल्या दिशेने वळवलं जाईल. तोपर्यंत आपण जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. सलामीची जोडी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सुदर्शन आणि त्याचबरोबर रुपेश ही सलामीची जोडी आणि इथे जर पाहायला गेलं तर 37 धावा आपल्याला 24 चेंडूमध्ये बनवायचेत. म्हणजेच आपल्याला सरासरी ही आपल्याला 9ची गाठायची आहे. सोपं आव्हान आहे. 6 चेंडूमध्ये 9 धावा. नक्कीच या 6 चेंडूमध्ये 9 धावांचा पाठलाग करत आपल्याला 24 चेंडूमध्ये 37 धावा इथे मात्र पार करायचे आहेत. आव्हान नेहमीच 4 टप्प्यामध्ये विभागणं गरजेचं असतं. जेव्हा आपण चेस करतो तेव्हा धावांना जर पाहायला गेलं तर डिवाइड करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही धावांना डिवाइड करता, एक छोटं आव्हान जेव्हा डिवाइड करतात तेव्हाच एक मोठं आव्हान अचीव केलं जातं. म्हणूनच इथे मात्र मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी छोटी पावलं ही नेहमीच टाकावी लागतात आणि ती छोटी पावलं आपल्याला या मॅचमध्ये टाकावी लागतील. धावसंख्येचा जर विचार केला तर 37 धावा या पहिल्या इनिंगमध्ये 36 धावा बनवल्या गेल्या. 37 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करताना इथे मात्र सलामीची जोडी ही सुदर्शन आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर रुपेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पाहिजे कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी त्यांच्या विरोधात रवीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. रवी एक्सपिरियन्स जरूर आहे आणि तोच अनुभव इथे मात्र या मॅच मध्ये दाखवावा लागेल रवीला. 2 मिनिटं मॅच थांबवायची. 2 मिनिटं, 1 मिनिट, 2 मिनिटं थांबा. चला ओके, मॅच स्टार्ट करायचे आहे. आपण पाहतोय स्वयंभू मधुर झरेवाडी क्रिकेट संघ आयोजित शांताराम केशव मटकर स्मृती चषक 2025 हा नेत्रदीपक सोहळा. चांगलं आयोजन. हो, या चेंडूवरती पहिला चेंडूवरती इथे मात्र आडव्या बॅटचा कडवा प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. डीसी तर पाहायला गेलं तर आपल्याला प्रमुख पाहुणे देखील लाभलेत. ते म्हणजेच भूषणजी परुळेकर सर यांचं देखील आगमन इथे या थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र पाहायला गेलं तर खाली क्षेत्रामध्ये वार केला. आडव्या बॅटचा इथे मात्र कडवा प्रहार. चेंडू मात्र सीमारेषा पार. हो, या चेंडूवरती कमबॅक केला. नक्कीच इथे मात्र कमबॅक साधला जातो. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक देखील केलाय गोलंदाज रवीने. पहिलं षटक जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे इथे मात्र आतावं लागेल, कारण का प्रति षटकामध्ये आपल्याला 9 धावा कुठेतरी रोखायचे आहेत. कारण का जर पाहायला गेलं तर 9ची सरासरी आपण संघाला इथे मात्र गाठायची आहे.
ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पॉवर पिचच्या षटकाचा पॉवरफुल उपयोग करून घेताना इथे मात्र जरूर पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण दमदार झालंय, तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर इथे मात्र पाहायला भेटले. काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी. काऊ कॉर्नरला आपल्याला पाहायला भेटत राहुल मासिया 30 स्पोर्ट्सचे ओनर, ज्यांचा उल्लेख आपण सातत्याने करतोय. एक युवा उद्योजक म्हणून देखील ज्या खेळाडूला पाहिलं जाते असे हे राहुल मासिया यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती या समोरच्या दिशेने बिगेट केलाय, बिगेट केलाय, बिगेट केलाय. 6 धावांसाठी फटका केला गेलाय. आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ मिनरल्सचे ओनर देखील आहेत. सर, आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे सर. इथे जर पाहायला गेलं तर बिग हिट पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. बिग हिट केलाय, त्यानंतर इथे जर पाहायला गेला तर वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार, बॅटने केलेला हा वार चेंडू सीमारेषा पार. वाकेडचे आमचे परममित्र चंद्रकांतजी बुवड सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांनी देखील व्यासपीठावरती विराजमान यायचे. सर, आपण देखील यायचं. भूषण सरांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत इथे मात्र फलंदाजाने चौकाराने केलंय. ओहो, या चेंडूवरती बिगेट केलाय, बिगेट केलाय. अजून एक वार गेलाय सीमारेषा पार, षटकार. भूषणजी परुळेकर सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण देखील त्यांना स्क्रीनवरती पाहतोय. नक्कीच वेळात वेळ काढून सरांनी देखील इथे उपस्थिती दर्शवली आहे. पहा, या स्पर्धेची ख्याती पहा कुठपर्यंत पसरली आहे. नक्कीच ही राजापुरामध्ये चालू असलेली स्पर्धा कणकवलीतील मान्यवर येत आहेत. म्हणजे या स्पर्धेची ख्याती ही जवळजवळ पाहायला गेलं तर अखंड सिंधुदुर्गामध्ये देखील पाहायला मिळते. नक्कीच या चेंडूवरती षटकार चांगला केलाय आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल तब्बल 22 धावा या फटकामध्ये. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा या कुठल्या गेल्या आहेत. म्हणजे विजयाचं समीकरण इथे जर पाहायला गेलं तर सोपं झालंय. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडू आणि गरज आहे 15 धावांची. 18 चेंडू 15 धावा रोखल्या जाऊ शकतात. त्यासाठी इथे मात्र गोलंदाजी ही वेद सारखी होणं गरजेचं आहे. वेदने पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आणि या चेंडूवरती फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती इथे मात्र लॉस. रुपेशला जावं लागेल माघारी. बॅक टू द इथे मात्र पॅव्हिलियन. जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकारी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती घात झालाय. फलंदाज इथे मात्र बाद झालाय. सागरने इथे मात्र जबाबदारी घेतली धावा रोखण्याची. ही जबाबदारी वेदने घेतली होती. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 2 धावा खर्च केला आणि 4 विकेट ज्या काढून मिळवल्या. आणि तिथूनच जर पाहायला गेलं तर राधाकृष्ण वाकेडचा संघ हा बॅकफुट वरती गेला. हा खराब चेंडू आहे, नक्कीच खराब चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. चेंडूवरती एकेरी धाव आहे. आणि इथे मात्र आपण प्रमुख पाहुण्यांचा इथे मात्र सत्कार करतो. भूषणजी परुळेकर यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचा देखील आपण यथोचित सत्कार करतोय आणि यांचा सत्कार जो आहे तो केला जाईल तुकारामजी मासिये सर यांच्या शुभासी इथे मात्र आपण सत्कार करतो. भूषणजी परुळेकर सर यांचा. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर निलेश तेली सर यांचा देखील आपण यथोचित सत्कार करतोय. त्याचबरोबर चंद्रकांत बोड सर यांचा देखील आपण इथे यथोचित सत्कार करतोय. त्यांना इथे जर पाहायला गेलं तर
शाळ आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा देखील इथे सत्कार करतोय. नक्कीच थँक्यू डीजे. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवले गेलेत 24वा आणि त्याचबरोबर इथे भूषणजी परुळेकर सर देखील आपण यथोचित सत्कार करतोय. फुलटॉस आहे, फुलटॉस आणि या चेंडूवरती जर पाहायला गेला तर बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले. नक्कीच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावा इथे मात्र कंप्लीट आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्येचं टोटल इथे मात्र पुढे सरसवतंय. धावसंख्येचा जर विचार केला तर 26 धावा फलकामध्ये. 14 चेंडूमध्ये 11 धावांची अजून देखील गरज आहे. 14 चेंडू 11 धावा समीकरण कुठेतरी जर पाहायला गेलं तर फसत चाललंय आणि याचं कारण आहे सागरची गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. चला थोडंसं स्पीडअप करायचं कारण का थोडंसं जर पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण हे देखील पाहायला भेटते. ओहो, या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवलायचा मिनी हेलिकॉप्टर, परंतु हे हेलिकॉप्टर जवळ जवळ जर पाहायला गेलं तर बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना जरूर पाहायला भेटलं, परंतु बाउंड्री रेषा इथे मात्र पार करू शकलं नाहीये. ही सीमा रेषा पार करू शकलं नाहीये आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28 म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 9 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 5 चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हो, या चेंडूवरती फटका चांगला आहे आणि त्यानंतर 6 धावा संघाच्या खात्यामध्ये. तर विचार केला तर आतापर्यंत बनवल्या गेल्यात तब्बल 34 धावा म्हणजे जिंकण्यासाठी नामांतर 3 धावांची गरज आहे. तिसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावरती राहुल मासेने घेतली जबाबदारी. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती आक्रमण आणि विजयावरती शिक्कामोर्तब. अप्रतिम कामगिरी. तर शेवटचा षटकार हा वेदच्या माध्यमातून आलाय 6 धावेसाठी फटका आणि त्याचबरोबर या मॅचचा मेन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने गोलंदाजी करताना अपोजिट संघाचं कंबरड ज्या खेळाडूने मोडलं, तब्बल 2 धावा देत 4 विकेट आणि त्याचबरोबर विजयाचा षटकार ज्याच्या बॅटमध्ये आला तोच इथे मात्र वेद ठरले. त्या सामन्याचे सामनावीर वेद याचा आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा वेद. आणि सामनावीराचा पुरस्कार भूषणजी परुळेकर सर यांच्या शुभ असे आपण देतोय. भूषणजी परुळेकर सर आपल्याला विनंती आहे सामनावीराचा पुरस्कार वेदला आपण देतोय. आणि नाणेफेकीसाठी यायचंय. चला कर्लेवाडी किंग्स संघ नाणेफेकीसाठी यायचं आणि त्याचबरोबर या मॅचचा विजेता संघ